नाही आता. सर्वांना नमस्कार. माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत असावा. कामत सर, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? येस सर, पोहोचतो. व्हेरी नमस्कार. गुड. नमस्कार. नमस्कार. उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आयोजित पहिला आपला हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो सह्याद्री शिक्षण संवाद म्हणून संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि याचं सातत्याने ज्या पद्धतीने याला प्रतिसाद, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद संपूर्ण राज्यामधनं शिक्षण क्षेत्रातल्या सर्व स्टेक होल्डर्सकडनं मिळतो आहे. त्या अनुषंगाने आणि त्याच सपोर्टवरती आपण आजचा हा 13वा सह्याद्री शिक्षण संवादाची हा जे पुष्प आहे ते आपण आज या ठिकाणी सादर करतो आहोत आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा व्यासपीठ आहे. आणि आजचा विषय आपण जसं ह्या व्यासपीठाचा मुख्य उद्देश आहे की आपल्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने जे बदल घडत आहेत आणि खूप वेगाने जे बदल घडत आहेत त्या बदलांची माहिती केवळ माहितीच आपल्याला आपल्या सर्व प्राध्यापकांना टीचिंग नॉन टीचिंग मधल्या सर्वांना देऊन चालणार नाहीये, तर आपल्याला प्रामुख्याने त्यांचा सहभाग या सगळ्या बदलांमध्ये कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून देखील आपल्याला प्रयत्न करायचे. आणि म्हणूनच आपण सह्याद्री शिक्षण संवाद ह्या मुक्त व्यासपीठाचं आपण हा व्यासपीठ तयार केला आणि त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळे बर्निंग टॉपिक्स त्या आठवड्यामधले आणि त्याच विषयावरती काम करणारे तज्ज्ञ व्यक्ती यांना आपण आयडेंटिफाय करतो, त्यांना आपल्या व्यासपीठावरती बोलवतो आणि त्यांच्याकडनं सादरीकरण या विषयाचं केलं जातं आणि या कार्यक्रमाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद हा सातत्याने मिळत असतो. आज आपल्याकडे हे 13वं पुष्प जे आहे ते सादर करण्यासाठी आपल्याकडे होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी जी महाराष्ट्र शासनाची पहिली क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे त्याचे सन्माननीय कुलगुरू रजनीश कामत सर आज आपल्याला या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. सरांचं एक्सपर्टीज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. सरांचं अत्यंत उत्तम काम हे शिवाजी विद्यापीठामध्ये देखील होतं आणि आज आमच्या अनेक समित्यांचं अध्यक्षपद हे स्वतः कामत सरांकडे आहे. अनेक विषयांवरती अत्यंत अभ्यासपूर्ण मतं हे सर मांडत असतात. ते उत्तम प्रशासक आहे, उत्तम लेखक आहेत, उत्तम वक्ते पण आहेत आणि उत्तम संशोधक पण आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आमचं होमी भाभा जे क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे, स्टेट युनिव्हर्सिटी आहे, याची प्रगती पण अत्यंत उत्तम पद्धतीने चाललेली आहे. आणि त्यांचा खूप महत्वपूर्ण विषय जो आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा विषय आहे. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संपूर्ण जगामध्ये म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये नुकतंच फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये एक जागतिक परिषद, तिसरी जागतिक परिषद ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती नुकतीच पार पडली, ज्याला खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः को चेअर होते आणि इमॅन्युअल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्याबरोबर ही को चेअरशिप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण केलेली होती. याचं जागतिक महत्व काय आहे आणि विशेष करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण बघतो की एआयचं आता चॅट जीपीटीच्या माध्यमातून तर आपण सर्वच जण त्याचा वापर करतो आहोत, पण याचे परिणाम कशा पद्धतीने होतील, सकारात्मक परिणाम असतील, नकारात्मक परिणाम असतील, याची साधक बाधक चर्चा व्हावी या दृष्टिकोनातून उच्च शिक्षणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय आम्ही ठरवला आणि आमच्या समोर पहिलं नाव हे रजनीश कामत सरांचं आलं. ह्या विषयामध्ये ते तज्ज्ञच नाहीये, तर ह्या विषयामध्ये त्यांची मते अत्यंत आग्रही आहेत आणि ते अनेक व्यासपीठांवरनं आपली मतेही मांडत असतात. त्यामुळे मी अत्यंत मनपूर्वक रजनीश कामत सरांचं आजच्या ह्या सह्याद्री शिक्षण संवादच्या आजच्या 13व्या पुष्पामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे संपूर्ण राज्यामधनं आज विविध महाविद्यालयांमधले प्राचार्य, शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी, संस्थाचालक, त्याचप्रमाणे आमच्या विद्यापीठांमधले अनेक कुलगुरू, नुकतंच शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू पीटी शिर्के सर देखील आपल्याला जॉईन झालेले आहेत. शिर्के सर, मी आपलं स्वागत करतो. आमचे सर्व उच्च शिक्षणामधले सहसंचालक या ठिकाणी जॉईन झालेत. माझ्याकडनं आमच्या डीएची डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन मधनं आज आमचे जॉईंट डायरेक्टर हेडक्वार्टरचे डॉक्टर प्रकाश बच्छाव आहेत, डॉक्टर प्रशांत मगर, डॉक्टर शिनलकर आमच्याकडनं इथे उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मी अत्यंत मनपूर्वक आजच्या ह्या सह्याद्री शिक्षण संवादच्या 13व्या पुष्पामध्ये स्वागत करतो. आणि मी सन्माननीय शिर्के सरांना, सर आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप कामत सर अशा स्वरूपाने असते की वक्ता आहे, तज्ज्ञ आहे, त्याचं सादरीकरण होतं आणि त्याच कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपण एखाद्या सन्माननीय व्यक्तीला त्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीला आपण अध्यक्षपद देतो. आज सुदैवाने आपल्याकडे शिर्के सर उपस्थित आहेत, ज्या पूर्वीही काही कार्यक्रमांचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे.
मी शिर्के सरांना पुन्हा एकदा विनंती करतो, ते आज राजभवनमध्ये बैठकीसाठी होते. नुकतंच राजभवनमधलं बाहेरून ते प्रवासात आहेत. पण सरांना मी विनंती करतो, की सर आपण अध्यक्षपद स्वीकारावं आणि कामत सरांच्या प्रेझेंटेशन नंतर आपण जरूर याचा अध्यक्षी समारोप करावा. मी आता फारसा वेळ न घेता मला वाटतं 300च्या वरती लोक हे संपूर्ण राज्यामधनं आज आपल्याला या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. मी सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय कामत सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी. आदरणीय कामत सर. नमस्कार. सह्याद्री शिक्षण संवाद या प्लॅटफॉर्मवर मला डॉक्टर शैलेंद्र देवळानकर, माननीय उच्च शिक्षण संचालनालयाचे डायरेक्टर यांनी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी डॉक्टर बच्चाव सर, डॉक्टर मगर सर हे सगळे आहेत. ते आमचे सहकारी आहेत आणि आम्ही नेहमीच मिळून काम करतो. आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ही शासनाची विद्यापीठ आहे, त्यामुळं ही आमचीच टीम आहे. पण त्याचबरोबर दुसरा म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणजे आमचे आदरणीय डॉक्टर शिर्के सर या समारंभाचे अध्यक्ष आहेत. तर हे एक चांगला योग आहे, कारण आम्ही शिर्के सरांच्या बरोबर खूप महत्त्वपूर्ण अशी कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन हा शिर्के सरांचा आणि माझा एक समान दुवा असं म्हणता येईल. त्यामुळं हा जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे, ज्याची अतिशय चांगली सुरुवात देवळानकर सरनी केलेली आहे, त्याच्याविषयी मला थोडंसं मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर माझ्या प्रेझेंटेशनमध्ये काही डेमोज पण आहेत, तर ते डेमोज पण मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करेन, की जेणेकरून हा विषय असा आहे की तो फक्त बोलून चालणार नाही कारण किंवा थेरॉटिकल मांडून चालणार नाही, तर थोडा त्याला प्रॅक्टिकल बेस व्हावा म्हणून मी थोडे डेमोज पण केलेले आहेत. मी प्रयत्न करेन की ते डेमोज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर मी सुरुवात करेन आपल्या सर्वांची परवानगीनं. मला वाटतं माझं स्क्रीन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतंय. तर व्यवस्थितपणे पोहोचतं आहे आणि व्हिजिबल आहे. सर आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करावी सर. थँक्यू सो मच फॉर कन्फर्मेशन. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचं हायर एज्युकेशनमधलं जे स्थान आहे आणि आपल्या सर्वांचा एक महत्त्वाचा हा घटक आहे, त्याच्याविषयी मी थोडंसं आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये याचा जर्नी कसा झाला म्हणजे आपल्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर त्याचा टीचिंग लर्निंगवर इम्पॅक्ट काय आहे आणि थोडंसं त्याचा भविष्याच्या दृष्टिकोनातून काही होतील याच्याविषयी हे प्रेझेंटेशन आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की जी सुरुवात झाली आपल्या सर्वांच्या शिक्षणाची ती म्हणजे चॉक अँड टॉक, ज्याला आपण ब्लॅकबोर्ड असं म्हणतो. त्या ब्लॅकबोर्ड पासून आता ज्याला आपण एज्युकेशन 6.0 म्हणतो किंवा एज्युकेशन 5.0 म्हणतो, ज्याच्यामध्ये AI हे अंतर्भूत आहे. तर त्याच्यामध्ये हे एज्युकेशन किंवा शैक्षणिक जे इव्होल्युशन झालं किंवा ज्याची प्रगती झाली, ती प्रगती सर्वस्वी नवीन ज्या टेक्नॉलॉजी झाल्या, ज्याच्यामध्ये IoT आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे किंवा ड्रोन आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, डीप लर्निंग आहे, असे जे सगळे नवीन नवीन टेक्निक्स आहेत. या नवीन नवीन टेक्निक्समुळं या आपल्या ज्या शैक्षणिक क्षेत्राचं जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती सुरू आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही याच्यामधलीच एक क्रांती आहे आणि ही क्रांती अशासाठी आहे की ह्या क्रांतीमुळं एक पर्सनलाइज्ड लर्निंग किंवा कस्टमाइज्ड लर्निंग ज्याला म्हणतात, की जेणेकरून आपण नेहमी म्हणतो की आपलं जे टीचिंग लर्निंग आहे ते नेहमी स्टुडंट सेंट्रिक असावं, ते टीचर सेंट्रिक नसावं किंवा इन्स्टिट्यूट सेंट्रिक नसावं. तर स्टुडंट सेंट्रिक टीचिंग लर्निंग हे कसं होऊ शकतं, मग त्याचे फायदे पण आहेत, त्याचे तोटे पण आहेत. या दोन्हीचं थोडंसं विवेचन स्लाइड्समध्ये मी करत आहे. साधारणपणे 1980च्या दशकामध्ये ज्याला एज्युकेशन 0.0 असं म्हटलं जायचं, त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल क्लासरूम बेस्ड लर्निंग असं त्याचं स्वरूप होतं, की ज्याच्यामध्ये वर्गामध्ये शिकणं आणि शिकवणं या दोन्हीचा अंतर्भूत होतं. तर याच्यामध्ये आपण बघता स्क्रीनवर दाखवलंय की एज्युकेशन 1.0, 2.0, 3.0 अँड 4.0. एज्युकेशन 0.0 पासून जी सुरुवात झाली ती 1.0, 2.0, 3.0 आणि 4.0. एज्युकेशन 0.0 याचं संपूर्णपणे जे स्वरूप होतं ते म्हणजे शिक्षक केंद्रित होतं, ज्याच्यामध्ये शिक्षकांनी शिकवणं आणि शिक्षक हाच एक ज्ञानाचा सोर्स असं त्याचं स्वरूप होतं.
याच्यामध्ये जो अभ्यासक्रम असायचा तो अभ्यासक्रम पण अतिशय स्टँडर्डाईज असायचा, की ज्याच्यामध्ये जास्त करून त्याला फ्लेक्झिबिलिटी ज्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये काही चेंजेस जे मार्केटमध्ये चेंजेस आहेत ते आपण आणू शकतो का नाही याला फारसा स्कोप नव्हता. आणि तिसरं म्हणजे आज आपण सर्वजण ॲक्सेस विषयी बोलतो, आज आपण ग्रॉस एनरोलमेंट विषयी बोलतो. त्याला सुद्धा याच्यामध्ये म्हणजे ज्याचं आपण त्याच्या क्लासरूमच्या पलीकडे जाणं हे खूप अवघड होतं. कारण त्या काळात टेक्नॉलॉजीचा फारसा वापर केला जात नव्हता. आपण बघता की जी क्रांती झाली त्याच्यामध्ये 1780चं स्टीम इंजिन असेल, 1970 मधली जी क्रांती झाली ती म्हणजे कम्प्युटर आला आणि कम्प्युटरमध्ये मायक्रो प्रोसेसर हा जो युनिट होता, हा युनिट 1971 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग झालं आणि त्यामुळे ही सगळी क्रांती जी आहे ती व्हायला खूप मदत झाली. पण खऱ्या अर्थानं जी क्रांती झाली ती म्हणजे 2000 साली जे इंटरनेटचा खूप मोठा प्रसार झाला आणि तो भारतामध्ये पण मोठा प्रचार आणि प्रसार झाला. ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती झाली आणि याच्यातून जे आपल्याला ज्ञानाचं जे अ, प्रसार आणि प्रचार आहे तो होण्यास मदत झाला. एज्युकेशन 1.0 पासून 2.0 हा साधारण ट्रान्झिशनचा जो काळ होता तो 1980 ते 2000 सालामध्ये होता, ज्याच्यामध्ये डिजिटल रेव्होल्युशन ज्याला डिजिटल क्रांती म्हणतात ही आपल्या फील्डमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आली, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन मग याच्यामध्ये मुख्यत्वे करून पर्सनल कम्प्युटर्स आणि इंटरनेटचा प्रचार आणि प्रसार हा महत्त्वाचा होता. आणि याच्यामध्ये डिजिटल लर्निंग रिसोर्सेस म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवर जे टीचिंग लर्निंग रिसोर्सेस आले याचा मोठा त्याच्यामध्ये रोल आहे. त्याचबरोबर याचा एक असा फायदा झाला की ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म्स आले. ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म्समुळे एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना शिकवण्याची जी प्लॅटफॉर्म आहे तो उपलब्ध झाला आणि त्यामुळे एज्युकेशनचा आपल्या शिक्षणाचा प्रचार आहे आणि प्रसार आहे तो वाढण्यास खूप मदत झाली. आणि याचबरोबर एक फोकस शिफ्ट झाला. पूर्वी जो फोकस होता तो टीचर सेंट्रिक होता, तो फोकस आता स्टुडंट सेंट्रिक झाला आणि त्यामुळे खूप सारे स्टुडंटना स्वतःहून शिकण्याची संधी यामुळे उपलब्ध झाली. ही खऱ्या अर्थानं क्रांती होती. साधारणतः 2000 ते 2015चा जो काळ आहे तो 2000 ते 2015चा काळ हा एज्युकेशन 3.0 ते 4.0 ज्याच्यामध्ये कनेक्टेड लर्निंग म्हणजे ज्याच्यामध्ये कोलॅबरेशन आपण नेहमी म्हणतो की आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय कमी आहे, तर कम्युनिकेशन, कोलॅबरेशन, क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी असे 4 सीज हे कमी आहेत. आणि याच्यातलं कनेक्टेड लर्निंग जे आहे आणि सोशल नेटवर्क्स हे खऱ्या अर्थानं 2000 ते 2015च्या दरम्यान आले आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन कम्युनिटीज हे खूप मोठ्या प्रमाणावर आले, ज्याच्यामध्ये फेसबुक आहे किंवा व्हॉट्सॲप तर अलीकडे आलं, पण फेसबुक आणि बाकीचे जे ऑनलाईन कम्युनिटीज आल्या त्यामुळे सोशल नेटवर्किंग हा एक मोठा परवलीचा शब्द हा या काळात आलेला दिसतो. आणि त्यामुळं मोबाईल लर्निंग, कारण त्या काळात मोबाईलची खूप मोठ्या प्रमाणावर फक्त जगातच नाही तर भारतामध्ये पण मोठ्या प्रमाणावर त्याचं पेनिट्रेशन किंवा त्याचं जनमानसामध्ये ते रुजलं आणि त्यामुळं गॅमिफिकेशन सारखे जे नवीन तंत्रज्ञान आहेत ज्याच्यामुळं स्टुडंट्स किंवा विद्यार्थी जे आहेत ते चांगल्या प्रकारे शिकू शकतात आणि त्यांना स्टुडंट सेंट्रिक म्हणजे खऱ्या अर्थानं पर्सनलाइज्ड लर्निंग एक्सपिरियन्सेस हे त्या काळी शक्य झालं. आणि त्यामुळं ही खऱ्या अर्थानं क्रांती होती की जेव्हा मोबाईलसारखं एक अतिशय पॉवरफुल ज्याला म्हणतो आपण की युनिट हे आपल्या खिशामध्ये आहे आणि त्याचा उपयोग हा संवाद साधण्याच्या पलीकडे जाऊन शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो, हे या काळात खऱ्या अर्थानं सिद्ध झालं. याच काळात अजून एक क्रांती झाली ती म्हणजे ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस. ज्ञान हे खऱ्या अर्थानं म्हणजे फ्री असलं पाहिजे, ते कमीत कमी त्याच्या दरामध्ये सगळ्यांना उपलब्ध असलं पाहिजे आणि ते सगळ्यांशी म्हणजे शेअर करता आलं पाहिजे, सगळ्यांच्या बरोबर आपल्याला ज्ञान हे वाटता आलं पाहिजे, ज्याला डेसिमिनेशन म्हणतात. हे खऱ्या अर्थाने ह्या काळात संकल्पना रुजली आणि त्यामुळं आपण बघू शकता की खान्स अकॅडमी किंवा ज्या काही नवीन संकल्पना आल्या त्या खऱ्या अर्थानं 2000 ते 2015 या काळात आल्या. त्यामुळं खऱ्या अर्थानं जर आपण समरी किंवा याचं जर साधारणतः स्वरूप बघितलं तर एज्युकेशन 1.0 मध्ये जो अप्रोच होता तो टीचर सेंट्रिक अप्रोच होता, ज्याच्यामध्ये मेमोरायझेशन ऑफ सर मला वाटतं काहीतरी इंटरनेटचा इश्यू आलाय सर, आपण ऑडिबल नाही आहात सर. ठीक झालं कामत सर, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय?
कामत सर. थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे कामत सरांना, पण ते पुन्हा रिजॉईन करता आहेत. एक ते 2 मिनिटांमध्ये परत ते रिजॉईन करतील. आहे ना कॅपॅसिटी. शिर्के सर, आपण जर आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर कामत सरांकडे थोडा इंटरनेटचा इश्यू आहे. ते परत जॉईन करतात. दरम्यानच्या काळात या विषयावर सर आपले काही ऑब्झर्वेशन्स असतील तर कृपया आपण प्रवासात आहात, आम्हाला कल्पना आहे. पण ते जॉईन करूच तर सर आपण काही ऑब्झर्वेशन शेअर केलं तर आम्हाला आनंद होईल सर. शिर्के सर. सर आपण थोडंसं अनम्यूट करा सर. त्यांना होस्ट करा शिर्के साहेबांना. अरे सर आपण अनम्यूट करा सर जरा. शिर्के सर, आम्ही तुम्हाला को होस्ट केलंय. आपण अनम्यूट करा आणि सुरुवात करा सर. तुम्ही म्यूट आहात अजूनही. शिर्के सर जरा अनम्यूट करून बघा, तुम्हाला बोलता येईल का? कामत सरांचं कनेक्टिव्हिटी परत होती रिएस्टॅब्लिश तोपर्यंत. तुमचा आवाज येत नाही सर अनम्यूट नसल्यामुळे. सर आहेत कोर्स पण मग
शिर्के सर काही बोलता येईल का बघा ना जरा. शिर्के सर. ओके ओके ओके, ऑडिओचा इश्यू आहे. पुरावा. ठीक आहे. थोडासा सॉरी. नाही, काही हरकत नाही सर, थोडासा. बरं झालं. आणि आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. इतकं चांगलं प्रेझेंटेशन चाललं होतं, पण ह्या काही गोष्टी आपल्या हातात अचानक नसतात. इंटरनेटचा इश्यू आला. आपण टेक्नॉलॉजी विषयी बोलतो, पण इंटरनेटचा अचानक इश्यू आला. नाही, काही हरकत नाही सर, परत तुम्ही सुरू करावं. आणि येस येस, एकच मिनिट फक्त. प्लीज. हा, मला वाटतं स्क्रीन आता आपल्याला दिसत असेल. सर जर कन्फर्म करा प्लीज. हा, नाही, मला स्क्रीन दिसत नाहीये, पण सर आपण सुरू केलं तरी हरकत नाही. ठीक आहे ठीक आहे. तर आपण जे चर्चा करत होतो ती म्हणजे एज्युकेशन 1.0 किंवा 2.0 याच्याविषयी चर्चा करत होतो. याच्यामध्ये एकच एकच हा. दिसते का स्क्रीन? आपण मला वाटतं एज्युकेशन 3.0 किंवा 4.0 पर्यंत आलेलो होतो, की हो, बरोबर आहे. ज्याच्यामध्ये आणि आता स्क्रीन पण विजिबल आहे सर तुमची. स्क्रीन पण येस येस विजिबल येस. आहे. प्लीज गो हो अहेड. हो हो. ओपन एज्युकेशन रिसोर्सेसवर आपण चर्चा केली, आणि त्याची एक समरी आपल्याला स्क्रीनवर दिसते, की ज्याच्यामध्ये एज्युकेशन 1.0 ते एज्युकेशन 4.0 4.0 हा जो प्रवास होता, त्याच्यामध्ये एज्युकेशन 4.0 हा इनोव्हेशन आणि इंटेन्सिव्ह अप्रोच होता, ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह आणि ब्लेडेड लर्निंग मेथड्स आल्या. आणि याच दरम्यान 2015 नंतर क्लाउड कम्प्युटिंग हे मोठ्या प्रमाणावर आलं, ज्याच्यामध्ये सगळं जे कम्प्युटरच्या ज्या पॉवर्स आपल्याला लागत होत्या त्या क्लाउडमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याला शक्य झालं, आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीचा उदय याच्यामध्ये झाला. त्यामुळं ही सगळी जी आहे ती खऱ्या अर्थानं तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झेप होते असं म्हटलं तर हरकत नाही. त्याचबरोबर आपण जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार करतो, तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेचं इंटिग्रेशन हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे एज्युकेशन 5.0 किंवा 6.0 ह्याच्यामध्ये म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं स्टुडंट सेंट्रिक लर्निंग हे 2015 नंतर याच्याविषयी खूप मोठ्या प्रमाणावर बोललं जाऊ लागलं, आणि खूप मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये काम पण झालं. ज्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ट्युटोरिंग ही काही लेसन्स तयार करणे किंवा सिस्टम्स तयार करणे ह्याचा मध्ये भरपूर काम झालं. आणि याच दरम्यान न्यूरोसायन्स, ज्याच्यामध्ये लर्निंगचं जे मेकॅनिझम आहे किंवा पेडॉलॉजीचा जो अप्रोच आहे, ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लर्निंगचा अप्रोच कसा सुधारता येईल तंत्रज्ञान वापरून, आणि ब्रेन पॅटर्न्स आणि डेटा अनालिटिक्स ह्याच्यामध्ये मला असा उल्लेख करायला आवडेल, की आपण जे डॅशबोर्डचं काम हातात घेतलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रज्ञान विभागानं,
त्याच्यामध्ये डेटा अनालिटिक्स खऱ्या अर्थानं उपयोग, ज्याच्यामध्ये डिमांड सप्लाय गॅप किंवा स्टुडंट सेंट्रिक करण्यासाठी काय काय करावं लागेल, तर यासाठी डेटा अनालिटिक्सचा उपयोग हा या दरम्यानच खऱ्या अर्थानं रूट झालेला दिसतो. त्यामुळं या सगळ्यामध्ये एज्युकेशन 1.0 मध्ये लेक्चर्स आणि मेमोरायझेशन पासून ते इंटरनेट बेस्ड एज्युकेशन, ते इनोव्हेशन बेस्ड एज्युकेशन, आणि आता जे आपण आहोत ते एज्युकेशन 5.0 मध्ये आहोत, ज्याच्यामध्ये हे एथिक्स आणि ह्युमॅनिझम बेस्ड एज्युकेशन ह्याच्यावर खऱ्या अर्थानं भर दिला जाताना दिसतोय. याचबरोबर हे सर्व करत असतानाच आपल्याला बघायला पाहिजे की हे सर्व करायची आपल्याला गरज का भासली. याचं कारण म्हणजे ज्या आपल्याला जनरेशन्स आहेत, ज्या जनरेशन्स शिक्षक विद्यार्थ्यांच्या आपण मानतो, त्याच्यामध्ये बेबी बूमर्स ते जनरेशन अल्फा अशी जनरेशनचा प्रवास आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक जनरेशनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक स्पेशल असे ट्रेट्स आहेत किंवा स्पेशल असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करून आपल्याला खऱ्या अर्थानं कशा प्रकारे शिकणं किंवा शिकवणं करावं लागतं याचा अभ्यास करावा लागतो. आणि हे ट्रेट्स, ज्याला पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणतात, याचा जर आपण अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने इफेक्टिव्ह टीचिंग आणि लर्निंग हे शक्य होतं. तर त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की ज्याच्यामध्ये 1925 ते 1945 जी पिढी होती त्यांना बिल्डर्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर 1946 ते 1964 याच्यामध्ये दुसरी पिढी आली की ज्यांना बूमर्स म्हटलं जातं. जी पिढी आता 61 ते 79 या एज ग्रुपमध्ये आहे. जनरेशन एक्स ही जी पिढी आहे ती 1965 ते 1979 या दरम्यानची आहे, जी आता 46 ते 60च्या दरम्यान आहे. जनरेशन वाय जे आहे ते 1980 आणि 1994 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, ज्यांचं एज ग्रुप सध्या 31 आणि 45 आहे. जनरेशन झेड जे आहे किंवा ज्याला जनरेशन झी असं म्हटलं जातं, ते साधारणतः 1995 ते 2009 या काळात त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते आता 16 ते 30 या वयोगटात आहे. आत्ताची जी जनरेशन आहे ती खऱ्या अर्थानं आपल्याला जो फोकस करायचा आहे तो जनरेशन जी आणि जनरेशन अल्फा. त्याच्यामध्ये जनरेशन अल्फा ही साधारणतः 2010 ते 2024 या दरम्यानचा त्यांचा जन्म झालेला आहे आणि ते 15 वर्षाच्या वरची जनरेशन आहे. झी आणि जनरेशन अल्फा आणि यांचे पर्सनॅलिटी ट्रेट्स काय आहेत याचा जर विचार केला आणि त्याप्रमाणे आपली शिकण्याची आणि शिकवण्याची पद्धत ठेवली तर आपण क्लासरूम मधला जो गॅप म्हणतो, गॅप बिटवीन होतोय. त्याचबरोबर आता जी नवीन जनरेशन आहे ती जनरेशन बीटा, जी साधारणतः या वर्षापासून सुरुवात झाली आहे. तर टेक्नॉलॉजी ही आपल्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये इंटिग्रेशन का करायचे याचं जे उत्तर आपल्याला शोधावं लागतं ते या जनरेशनच्या प्रवासामध्ये आहे, ज्याच्यामध्ये ग्लोबल जनरेशन ज्याला म्हणतात, टेक्नॉलॉजी वापरामुळं क्लासरूमचं जे आपल्या वर्गाचं स्वरूप जे आहे ते संपूर्ण ग्लोबली ते खुलं होतं. आणि इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज जे म्हणतात, कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की द रेट ऑफ नॉलेज क्रिएशन अँड नॉलेज गेटिंग ऑब्सोल्यूट इज ऑसम. म्हणजे त्याचा नॉलेजचा क्रिएशनचा रेट आणि ते निरुपयोगी होण्याचा रेट हा खूप प्रचंड आहे. त्यामुळं ग्लोबल जनरेशन जर आपल्याला करायची असेल किंवा ग्लोबल कॉम्पिटन्सी जर आणायची असेल तर टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन शिवाय दुसरा कुठलाही आपल्याला पर्याय राहत नाही. त्याचबरोबर लर्निंग रिटेन्शन, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता ज्या नवीन जनरेशन्स आहेत किंवा आपले जे आता ह्या जनरेशन मधले स्टुडंट आहेत त्यांच्या अटेन्शन स्पॅन विषयी भरपूर बोललं जातं. तर अटेन्शन स्पॅन वाढवण्यासाठी आपल्याला त्यांच्या भाषेमध्ये बोलणं हे आवश्यक आहे. त्यांना डिजिटल नेटिव्ह असं म्हटलं जातं आणि जनरेशन एक्स किंवा जनरेशन वाय आहे त्यांना डिजिटल इमिग्रंट्स म्हटलं जातं. त्याच्यामुळे डिजिटल नेटिव्हच्या भाषेमध्ये जर आपण बोललो तर आपल्याला टीचिंग लर्निंग करणं हे खूप सोपं होतं. त्याच्यामुळे लर्निंग रिटेन्शन जर करायचं असेल किंवा लर्नर्स रिटेन्शन जर करायचं असेल तर तंत्रज्ञान वापरल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे फ्युचर. कारण असं म्हटलं जातं की फ्युचर इज चेंजिंग ऍट ए व्हेरी रॅपिड पेस, किंवा अतिशय प्रचंड वेगानं आपलं भविष्य बदलत आहे. तर अशा प्रचंड वेगानं बदलणाऱ्या भविष्याला आपल्याला ज्या स्किल्सच्या विषयी आपण बोलतो तर ते स्किल्स आपल्याला द्यायचे असेल आणि एक आधुनिक असा वर्कफोर्स करायचा असेल, आधुनिक असा ह्युमन रिसोर्स करायचा असेल तर तंत्रज्ञानाच्या इंटिग्रेशन शिवाय दुसरा कुठला पर्याय आपल्याकडे राहत नाही. आपण जर या सगळ्या जनरेशन बघितल्या तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतात की प्रत्येक जनरेशनची एक लर्निंगची जी पद्धत होती ती वेगळी होती. बेबी बुमर्स जर आपण म्हटले तर त्यांचं व्हॅल्यू स्ट्रक्चर्स वेगळं होतं, त्यांचा अथॉरिटीच्या विषयी रिस्पेक्ट हा वेगळा होता. आणि त्याचबरोबर ही जी जनरेशन होती ती डिसिप्लिन त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होती. आणि त्यामुळं त्यांची शिकण्याची आणि शिकवण्याची पद्धत
की आपल्याला असं दिसतंय की ती टीचर सेंट्रिक होती आणि त्या काळात ती पद्धत ही अतिशय सुयोग्य पद्धतीने चालली सुद्धा. परंतु जनरेशन एक्स कडे हा जेव्हा प्रवास होताना दिसतो तेव्हा असं आपल्याला दिसतंय की ह्या जनरेशन एक्स कडे इंडिपेंडन्स आणि अडॅप्टेबिलिटी इन लर्निंग, म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट जी शिकायची आहे, कारण ह्या काळामध्येच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा माहिती तंत्रज्ञान याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार व्हायला सुरुवात झालेली होती. त्याच्यामुळं practical applications किंवा ज्या ज्ञानाला रिअल वर्ल्ड रिलेव्हन्स आहे त्या गोष्टी शिकणं या जनरेशनकडे कल होता. आणि त्यामुळं हे जनरेशन एक्स जे शिकलेस जे म्हणतात, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा ज्या काळामध्ये मायक्रो प्रोसेसर डेव्हलप झाले किंवा पर्सनल कम्प्युटर्स हे बाजारामध्ये आले आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर पेनिट्रेशन झालं, ह्याच्यामध्ये डिजिटल इंटिग्रेशन हे खूप मोठ्या प्रमाणावर झालं. आणि त्यामुळे कोलॅबोरेटिव्ह लर्निंग म्हणजे एकमेकाच्या सहाय्यानं, सोशल नेटवर्किंगच्या सहाय्यानं ज्ञानाचा प्रसार करणे आणि शिकणे ही गोष्ट या काळात शक्य झाली. त्याच्यामुळे जनरेशन वाय च्या दरम्यान आपल्याला असं दिसतं की डिजिटल एज आणि कम्फर्ट विथ टेक्नॉलॉजी ह्या गोष्टी होत्या. आणि त्याचबरोबर कोलॅबरेशन, टीम वर्क, त्याच्यानंतर प्रिफरन्स टुवर्ड्स व्हिज्युअल आणि इंटरॅक्टिव्ह लर्निंग एक्सपिरियन्सेस. याच काळात असं झालं की विद्यार्थी जे होते त्यांचं सुद्धा ज्ञान मिळवण्याचं प्रमाण जे होतं ते मल्टीमीडिया टाईप झालं. म्हणजे एकाच प्रकारचं ज्याला असं म्हणतात की ऑडिटरी प्रोसेसिंग, म्हणजे फक्त ऑडिओच्या स्वरूपामध्ये ज्ञान मिळणं, याच्यापेक्षा मल्टिपल मीडियानं ज्ञान मिळवणं याच्याकडे त्यांचा कल वाढला. त्याच्यामुळे मल्टीमीडिया कंटेंट टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा खूप मोठ्या प्रमाणावर वाटा आहे आणि एज्युकेशन ऍप्स ही या काळात आली. पण खऱ्या अर्थानं आपल्याला असं दिसेल की जी क्रांती झाली ती म्हणजे टेक नेटिव्ह, की ज्याला डिजिटल नेटिव्ह म्हणतात, किंवा ज्यांच्यामध्ये मल्टीमोडल लर्निंग हे आहे. हे मल्टीमोडल लर्निंग मध्ये ही जी जनरेशन आहे ती खऱ्या अर्थानं डिजिटल वर्ल्ड बरोबर, म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाबरोबर खऱ्या अर्थानं जगली आणि त्यांना डिजिटल नेटिव्ह असं म्हटलं जातं. आणि त्यांची टेक्नॉलॉजीची फ्लुएन्सी ही खूप चांगली आहे. त्यामुळे मल्टीमोडल लर्निंग ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॉर्मचे मीडिया, म्हणजे फक्त साऊंड नाही तर व्हिज्युअल, त्याच्यानंतर बाकीच्या जे गोष्टी आहेत ज्याला गॅमिफिकेशन वगैरे अशा टेक्नॉलॉजी या काळात आल्या. आणि त्यामुळं टेक नेटिव्ह किंवा खऱ्या अर्थानं माहिती तंत्रज्ञान वापरून शिक्षणाचा प्रसार हा या काळात झालेला दिसतो. पण खऱ्या अर्थानं जर आपल्याला जर क्रांती झालेली बघायला मिळते ती म्हणजे 2015 नंतर, ज्याच्यामध्ये जनरेशन अल्फा ही विद्यार्थ्यांची एक नवीन जनरेशन आली. आणि ह्या जनरेशनला एआय नेटिव्ह लर्निंग किंवा व्हर्च्युअल इंटिग्रेशन असं म्हटलं जातं. कारण या जनरेशनला खऱ्या अर्थानं व्हर्च्युअल रियालिटी, ज्याच्यामध्ये इमर्सिव्ह एक्सपिरियन्सेस असा जो शब्द आला, की खऱ्या अर्थानं 3D टेक्नॉलॉजी आली या काळामध्ये. आणि 3D टेक्नॉलॉजीला कॉम्पिटेबल त्याला पूरकची मार्केटमध्ये गॉगल्स आले आणि हे वापरून व्हर्च्युअल रियालिटी किंवा ज्याला ऑगमेंटेड रियालिटी म्हणतात हे शक्य झालं. आणि त्याच वेळी एआय इंटिग्रेशन म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावाखाली या सर्व गोष्टी करणं शक्य झालं. त्याचबरोबर ग्लोबल कोलॅबरेशन यामुळे शक्य झालं, म्हणजे आपण ज्याला कनेक्टेड लर्निंग म्हणतो, की आपली क्लासरूम जे आहे, आपला जो वर्ग आहे तो सगळ्या वैश्विक जो स्रोत आहे माहितीचा त्याला ओपन, त्याला खुला पाहिजे. तर ह्या ह्या काळात शक्य झालं ज्याला ग्लोबल कोलॅबरेशन म्हणतात. आणि त्यामुळं लाईफ लॉंग लर्निंग आज आपण जेव्हा वर्गात शिकवतो त्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या विभागामध्ये, तेव्हा आपण की रादर दॅन टीचिंग लर्निंग, व्हॉट इज रिअली इम्पॉर्टंट इज लर्न टू लर्न, म्हणजे विद्यार्थ्यांनी शिकावं कसं हे आपल्याला महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे लाईफ लॉंग लर्निंगची एक नवीन फळी, नुसती लाईफ लॉंग लर्निंगची फळी नाही तर एक नवीन शिकण्याची पद्धत ही या काळात विकसित झालेली दिसते. त्याच्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक फार मोठ्या प्रमाणावर वाटा आहे. आणि मला वाटतं की देवळणकर साहेब खरोखर अप्रिशिएट करतील की याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वैश्विक जी पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये जनरेशनचं जे पर्सेंटेज बघितलं तर 2025 म्हणजे आत्ताच्या ह्या वर्षापासून ते 2038 पर्यंत बीटा ही जनरेशन जी आहे ती साधारणतः 46% ग्लोबल पॉप्युलेशन मध्ये असणार आहे. अल्फा ही जनरेशन आहे ती साधारणतः 49% असणार आहे. आणि जनरेशन जी जी आहे ती 54% असणार आहे. आणि ग्रीन जे दाखवलेलं आहे ते जे चित्र आहे ते एशिया पॅसिफिक या म्हणजे आपल्या भारत आणि बाकीचे देश आहेत याच्यामधलं हे चित्र आहे. आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड हे आपण वर बघू शकता. तर त्यामुळं आपण जे म्हणतो की भारत हा जनरेशन सी म्हणजे जो
तरुण वर्ग आहे तो सर 54% प्रमाणात आहे. आपल्याला थोडस त्यामुळे ह्या तरुण वर्गाचं एक मोठं पर्सेंटेज सर हे आपल्या देशात आहे. आणि सर त्यामुळे एक सर एकच मिनिट फक्त आपला जो स्लाइड्स आहेत ना त्या मूव्ह होत नाहीये सर. त्यामुळे जर बघा स्लाइड्स मूव्ह झाल्या तर हा सर थोड्या स्लाइड्स मूव्ह आपल्या होत नाहीयेत. हा एका सर स्लाइडला स्टॅग्नेट झालेलं आहे ते. थोडंसं जर मूव्ह करता आलं तर बघा सर आपल्या स्लाइड्स. हा व्यवस्थित आता. येस येस नाउ इट्स विजिबल. येस सर प्लीज गो अहेड. सॉरी आज खूपच आता दिसते ना स्लाइड. हो दिसते सर दिसते. सर विजिबल आहे. हो विजिबल तर आहे याच्यामध्ये मी दिसते. आता जे म्हणत होतो हा याच्यामध्ये वैश्विक ह्याच्यामध्ये जे पॉप्युलेशन आहे वेगवेगळ्या जनरेशनचा त्याच्यामध्ये अल्फा आणि जनरेशन झी हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. कारण 54% जे पॉप्युलेशनचं पर्सेंटेज जनरेशन झी मध्ये आहे आणि 49% जे अल्फा मध्ये आहे. आणि त्यामुळं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये या दोन जनरेशन आणि बीटा जनरेशन ही आपल्याला शिक्षण शिकवणे आणि शिकणे याच्यामध्ये खूप महत्वाचे आहे. याचं कारण म्हणजे जरी त्याचं पर्सेंटेज 49% किंवा 45% असेल तरी ही जी जनरेशन आहे त्याच्याकडे जर बघितलं तर हाय इन्कम ग्रुप आणि लो अँड मिडल इन्कम ग्रुप कंट्रीज जे आहेत त्याच्यामध्ये ही पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर वाढते. आणि त्यामुळं या पॉप्युलेशनच्या किंवा या तरुण वर्गाच्या शिक्षणासाठी जे तंत्रज्ञानाचा प्रसार आहे तो सर आपला आवाज परत एकदा गेलाय जरा. कामत सर तुम्ही ऑडिबल नाही आहात सर परत एकदा. हा आपला आवाज परत एकदा येत नाहीये. स्लाइड्स व्यवस्थित दिसत आहेत पण आवाज येत नाहीये सर आता. तर आवाज येतोय आमचा आवाज. आवाज येतोय सर आमचा. हा आपला येतोय आवाज. आपला येतोय पण कामत सरांचा नाही आता ऑडिबल नाही आहेत कामत सर. सर अनम्यूट करा तुमच्या याला. हा कामत सरांचा आवाज येत नाहीये. आपला येतोय. हा देवणकर सर मी बोलू का थोडं. मला वाटतं शिर्के सर हे चांगलं झालं की तुम्ही ऑडिबल आहात. आपण कृपया हो, प्लीज हो, गो हो. अहेड सर. जोपर्यंत यांचा प्रॉब्लेम हा. रेक्टिफाय होतोय तोपर्यंत आपण बोलावं सर. पहिली गोष्ट काय आहे की हा टॉपिक जो आजचा आहे तो अतिशय महत्वाचा आणि आपल्या हायर एज्युकेशनच्या दृष्टीने प्रॉपर आहे आणि तो पहिल्यांदा आपण घेतलेला आहे. मला याची कल्पना आहे की एका तासामध्ये सगळ्याच गोष्टी सांगून होणार नाहीये. त्यामुळे माझी एक विनंती आणि सजेशन संचालक साहेबांना असं राहील, एआय वरची एक सिरीज आपल्याला करावी लागणार आहे. कारण वेगवेगळ्या डोमेन मध्ये या सगळ्या गोष्टी या घेऊन जाणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे याची सुरुवात आज झाली असं म्हणूया. नंबर 1. नंबर 2, ही जी गोष्ट चालू आहे ही गोष्ट वेगवेगळ्या विषयाशी कशी संबंधित आहे हायर एज्युकेशनच्या ते आपल्याला रिलेट फ्युचरमध्ये करता येईल. कारण आता काय झालंय की एआय म्हणले की एक वर्ग असा आहे की तो फार खुश आहे याच्या बाबतीत. म्हणजे काय की आपल्याला टेक्नॉलॉजी वापरायला मिळाली वगैरे वगैरे.
परंतु काही गैरसमज नेहमी येत असतात. त्यातला एक गैरसमज असा आहे की एआय मुळे जॉब जाणार आहेत बरेचसे. तर हा जो गैरसमज आहे तो कसा चुकीचा आहे आणि तो एम्प्लॉयबिलिटी जनरेट करण्यासाठी आपल्याला कसा वळवता येईल याबद्दलचं ज्ञान सुद्धा आपल्याला घेणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, काळाबरोबर आपल्याला बदलायला हवं. त्याच अर्थानं एआयचं इंटिग्रेशन करिक्युलम मध्ये कोणकोणत्या लेवलला कशा पद्धतीने करायला हवं याचा विचार आपल्या आता सर्व ही संबंधित स्टेक होल्डर्स आहेत, त्याच्यामध्ये शिक्षक असतील, अधिकार मंडळ असतील, विद्यापीठ असतील, इव्हन हायस्कूल सुद्धा असतील, या सगळ्यांनी करायची आता वेळ आलेली आहे. ही प्रोसेस चालू झालेली आहे. असं नाहीये की अजून सगळे गप्प बसलेले आहेत आणि कोणीच त्याचा विचार केलेला नाहीये. त्याला थोडंसं अग्रेसिव्ह पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जावं लागणार आहे. आणि हे सगळं करण्यासाठी सगळ्यात प्राथमिक बाब अशी आहे जी आता सुरू झालेली आहे, या लेक्चरच्या माध्यमातून सुरू झालेली आहे, ती अशी आहे की मोठ्या प्रमाणात अवेअरनेस हा जो भाग आहे तो आपल्याला करायला हवा. आणि मला वाटतं आजच्या लेक्चरचा जो प्राथमिक उद्देश आहे आणि तो लॉंग टर्म जाईल असा, तो म्हणजे याचा अवेअरनेसची सुरुवात झालेली आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत आणि त्यामुळं प्रोफेसर कामत यांचं लेक्चर आजचं अतिशय महत्वाचं आहे. कारण त्यांनी सुरुवातीपासून केलेलं म्हणजे 1980 पासून ते 2015च्या नंतरची वेगवेगळी जनरेशन्स आहेत आणि जी लर्निंग मध्ये जी काही डेव्हलपमेंट झालेली आहेत, ज्या फेजेस आलेले आहेत, त्याचा पण अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आढावा घेतलेला आहे. जरी काही गोष्टी तांत्रिक असल्या तर त्या समजणं आणि माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळं काही स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन असेल किंवा काही तांत्रिक गोष्टी असतील त्या आपल्या सर्वांनाच एक शिक्षक म्हणून, स्टेक होल्डर म्हणून आपल्याला माहिती होणं आवश्यकच आहे. मला कामत सर त्यांचा व्हिडिओ दिसलेला आहे, त्यामुळं कामत सर जर रिझ्यूम होत असतील तर आय विल स्टॉप हिअर. मला असं वाटतं शिर्के सर, त्यांचा एक मेसेज आता आलाय. मला वाटतं कामत सर तुम्ही ऑडिबल आहात का? त्यांच्याकडे काहीतरी सिरियस प्रॉब्लेम झालेला दिसतो इंटरनेटचा विद्यापीठामध्ये. तर मला असं वाटतं की आपण एक सर कन्क्लुडिंग कॉमेंट द्यावेत आज जरा थोडासा. येस सर, आय विल प्रोसीड फर्दर. प्लीज प्लीज. माझं पहिली सजेशन असेल की सिरीज ऑफ लेक्चर्स ऑन एआय आपल्याला करायला पाहिजे. कारण आपल्याला असं वाटतं की एआय इज हुज बेबी किंवा हुज कप ऑफ टी. तर आपल्याला असं वाटतं की जे कम्प्युटरमध्ये आहेत, टेक्नॉलॉजीमध्ये आहेत, त्यांनी त्याचा विचार करायचा, बाकीच्यांनी याचा विचार करायचा काय आवश्यकता नाहीये. पण ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू हे क्षेत्र एवढं वाढलेलं आहे की त्या लँग्वेजमध्ये पण तितक्या चांगल्या पद्धतीने तो आता आपल्याला त्याचा वापर दिसतोय. त्यामुळं एआय काय आहे आणि लँग्वेज सारख्या ठिकाणी सुद्धा त्याचा उपयोग काय होईल याची आता चर्चा, आणि याचा चर्चा होऊन नाहीये, याचं इंटिग्रेशन करिक्युलम मध्ये होणं जरुरी आहे. कारण आज टॉपिक मध्ये आपल्याला असं दिसतंय की शेपिंग हायर एज्युकेशन. तर आपलं हायर एज्युकेशन मध्ये या गोष्टी कशा इंटिग्रेट करता येतील. आजचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. ज्या वेळेला माननीय राज्यपाल महोदयांच्या बरोबर आमची बैठक होती त्यावेळेला शिवाजी विद्यापीठामध्ये सेंटर फॉर एआय फॉर डेव्हलपमेंट म्हणून असं आम्ही एक सुस्थापित केलं. म्हणल्यानंतर त्यांनी इमिजिएट असा प्रश्न केला की मला या सेंटरचा रिपोर्ट पाहिजे. आणि तो कशासाठी पाहिजे की तुम्ही हल्ली काय करताय, यापूर्वी काय केलं आणि भविष्यात तुम्ही काय करणार आहे. त्याचं कारण असं म्हटलं ते, कारण हे एक क्षेत्र आहे ते आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही आहे आणि याचं जे काही महत्व आहे ते लवकरात लवकर सगळ्या स्टेक होल्डरपर्यंत पोहोचवायचं आपल्याला. म्हणजे माननीय राज्यपाल महोदयांनी याबाबतीत सूचना दिलेल्या आहेत की बाबा एआयचं इम्पॉर्टन्स आहे हे आपल्याला नजरअंदाज करता येणार नाही आणि या पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आता एखादी चर्चा चालू होते त्यावेळेला एआयचा उल्लेख आणि त्याची ऍप्लिकेशन हे बाजूला न ठेवता सगळी चर्चा चालू होते. त्याचं कन्क्लुजन पण तसंच होतं. त्यामुळं आपल्या सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी आहे हायर एज्युकेशनच्या सगळ्या स्टेक होल्डरची की आपल्याला लवकरात लवकर सगळ्याच फील्डमध्ये, म्हणजे सगळ्या फॅकल्टीज डिसिप्लिनमध्ये, भले ती ह्युमॅनिटीची असो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असो, कॉमर्स मॅनेजमेंट असो किंवा इंटरडिसिप्लिनरी असो, या सगळ्या डिसिप्लिनमध्ये इंटिग्रेशन ऑफ एआय करणं अतिशय आवश्यक आहे. अवेअरनेस पासून सुरुवात होईल आणि पुढे ऍप्लिकेशनला त्याचा एंड होईल आणि मग आपल्याला त्यातलं एक्सपर्टाईज कसं आपल्या विद्यार्थ्यांना अक्वायर करता येईल या सगळ्या क्षेत्रामध्ये याचं ज्ञान पण आपल्याला द्यायला पाहिजे. तर त्यामुळं फक्त करिक्युलम मध्ये इन्क्लुजन नाहीये, तर त्याचं कॅपॅसिटी बिल्डिंगच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला त्यांचं ट्रेनिंग घेणं अतिशय आवश्यक आहे. तर या दृष्टीने आजचं व्याख्यान जे आहे त्याचं पहिलं व्याख्यान असं मी समजतो आणि त्याची सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल मी संचालक महोदयांना धन्यवाद देतो, त्यांच्या टीमला धन्यवाद होतो. दुर्दैवाने आज इंटरनेटचे बरेच इश्यूज झालेले दिसतात, ते माझ्या एंडला पण दुर्दैवाने झाले.
जरी मी प्रवासात असलो तरी स्टेबल होतं, परंतु काही तांत्रिक गोष्टीमुळे मला ऍडमिट होता आलं नाही. एवढं असून सुद्धा आपण पुढे जातोय आणि पुढच्या टप्प्यामध्ये याच्यावर आणखी चांगल्या पद्धतीचं एक वेगळं क्षेत्र कसं आहे हे सांगण्याची काही सिरीज ऑफ लेक्चर्स आपण पुढे आयोजित करू असा माझा विश्वास आहे. आजच्या मोठ्या प्रमाणामध्ये आज जे ऑडियन्स आहेत त्याला आपला कनेक्ट झालेले आहेत, 350-400 पर्यंत झालेले आहेत. इन्स्पाइट ऑफ ऑल सच डिस्टर्बन्सेस लोकांचं जे काय एक उत्सुकता या क्षेत्राविषयी आहे ती प्रचंड आहे. त्यामुळे ती उत्सुकतेला आपल्याला जस्टिस द्यायला पाहिजे आणि पुढच्या सिरीज मध्ये आणखी काही लेक्चरचा समावेश आपल्याला करता येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद शिर्के सर. आणि आपण अत्यंत योग्य मुद्दा उपस्थित केलात. केवळ एका लेक्चरच्या माध्यमातून AI इन हायर एज्युकेशन या विषयाला न्याय देता येणार नाही, कारण याचे अनेक पैलू आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या पैलूंना स्पर्श करणारे, आपल्याला वेगवेगळ्या अँगलने याचा विचार करणारे अशा स्वरूपाची एक सिरीज वर्कआउट करावी लागणार आहे. आपण निश्चितपणे ती सिरीज वर्कआउट करू. आपण या क्षेत्रामध्ये काम करणारे, इव्हन शिक्षण क्षेत्राच्या बाहेरचे पण असे अनेक लोक आहेत की ज्यांना आपण या संदर्भामध्ये आमंत्रित करू. जसं आपण मराठी भाषेसंदर्भामध्ये काही विशेष व्याख्यानांचं आयोजन केलं होतं, तशाच पद्धतीने हा देखील विषय आपल्याला तेवढ्याच महत्वपूर्ण पद्धतीने हाताळता येण्यासारखा आहे. आणि निश्चितच आपण दिलेल्या सूचनेचा गांभीर्याने विचार आम्ही करू आणि या संदर्भामध्ये आपण आणखीनही भविष्यामध्ये अशा स्वरूपाचे काही लेक्चर्स आपण वर्कआउट करू. आज मी आमचे सगळ्या ऑडियन्स या ठिकाणी जे आहे त्यांना थोडी दिलगिरी व्यक्त करतो. आजचं अत्यंत अभ्यासू अशा व्यक्तीचं आपण आज व्याख्यान ठेवलेलं होतं. रजनीश कामत साहेब हे तुम्हाला कल्पना आहे की अत्यंत सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन पण त्यांनी केलेलं होतं. मात्र हा विषय आज थोडा अपूर्ण राहिला असं मी म्हणेल. आपण पुन्हा एकदा रजनीश कामत साहेबांना बोलवणार आहोत. ते सातत्याने आपल्या संपर्कात असतात आणि आपण त्यांना पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठावरती बोलवणार आहोत. हाच विषय घेऊ आणि याच विषयाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांच्या व्याख्यानाचं आपण निश्चितपणे आयोजन आपण करू. मी शिर्के सरांचं की जे अगदी प्रवासात असताना मला जॉईन झाले. आज संपूर्ण राज्यामधनं आमचे सर्व शिक्षण क्षेत्रातले स्टेक होल्डर्स आहेत ते या मोठ्या संख्येने पुन्हा एकदा विषय पण अत्यंत महत्वाचा असल्यामुळे आपण सगळेजण जॉईन झालेला आहात. मी आपल्या सगळ्यांचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक अशा स्वरूपाचं मी धन्यवाद आपल्या सगळ्यांना देतो. पुढच्या शुक्रवारी पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आपण सगळेजण पुन्हा भेटणार आहोत. एक नवीन विषय, एक नवीन तज्ञ त्या ठिकाणी असेल आणि अनेक विषय आपण आयडेंटिफाय केले गेलेले आहेत आणि तुम्हाला निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या व्याख्यानमालेचा आपल्या अध्ययनाच्या दृष्टिकोनातून या विषयीची जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून उपयोग होईल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाला माननीय शिर्के साहेबांनी वेळ दिला, श्री कामत सरांनी वेळ दिला आणि आपण सगळेजण या ठिकाणी आज मोठ्या संख्येने जॉईन झालात. मी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या शुक्रवारी एक नवीन विषय घेऊन आपण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आम्ही येऊ. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि नमस्कार.